उगाच डील केली बघ. आपली जमीन त्या माणसाच्या ताब्यात गेली असती तरी बी चाललं असतं. पण राणा भाऊजींनी नाही दुखवायला पाहिजे होता. मी जरा जादाच बोललो रागाच्या भरात. बाय. खाली जे बोललो ते बोलायला नाही पाहिजे होतं. पण राणादानं बी असं करायला नाही पाहिजे होतं. सूरज, तू म्हणतोस ते एकदम खरं, पटतंय आमसनी. पण समधी आपुलकी तर तुलाच वाटायला. राणा भाऊजीसनी काहीच वाटत नाही. राणा भाऊजी कायम चार चौघात स्वतःची इमेज जपायला बघतात. बराबर आहे म्हणा. शेवटी काय बी झालं तरी त्यांचं नाव आहे समधीकडं. तुझं काय? तू किती बी चांगली कामं केली तरी कानफाट्या ते कानफाट्याच. मी सांगितलेलं केलं असतं का नाही तर सगळा प्रश्नच मिटला असता. होय, पण तू जे म्हणत होता ते ऐकलं असतं तर समजा क्रेडिट तुला मिळालं असतं. तुझा बिझनेस उभा राहिला असता. आता स्वतःला क्रेडिट पाहिजे म्हणून मनात नसताना बी कुस्ती खेळायला तयार झाल्यात. सूरज, आम्ही तुला हेच सांगत होतो पण तुला पटत नव्हतं. आता बघ, समजा तुझ्या समोर आहे. बहिणी आत येऊ काय? राणा भाऊजी, अहो या की. अहो असं विचारताय काय, यायचं डायरेक्ट. ते सॉरी म्हणायचं होतं. सॉरी? कशाबद्दल? तुम्ही जे केलं ते घराचा विचार करून केलं. उगं मी तुमच्यावर आवाज वाढून बोललो. असू द्यावर राणा भाऊजी. आता घर आहे म्हणल्यावर भांड्याला भांड लागायचंच की. तुम्ही आमासनी काय बी बोला, चालतंय. पण तुम्ही भाऊ भाऊ भांडू नका. घरात शांतता राहणं लय महत्वाचं आहे. आता आपलं समद वैभव परत आलंय तेव्हा तेव्हा आपण सुखा समाधानाने राहू. हो, आपण सगळे एकत्र असू तर कुठलंच संकट आपल्यावर येणार नाही. आणि आलं तरी आपण ते सहजपणे परतवून लावू. एकदम बरोबर बोलासा बघा जाऊबाई. एकमेकांच्या साथीनच एकमेकांची प्रगती होत असत्या. बरं राणा भाऊजी, आम्ही काय म्हणतो, तुम्ही ते एवढं यांचं मक्याचं डील फायनल करून टाका की. तुमच्या भावाचं भलं विलो, त्यांचा बिझनेस बी उभा राहील आणि तुम्हाला कुस्ती खेळायची गरज बी पडणार नाही. नाही बहीण, आता ठरलंय कुस्तीचं तर ठरू दे. मी खेळायचं ठरवले. ठीक आहे, आम्ही फोन केलाच आहे बलसाराला. तुमच्याकडनं बी एकदा जाऊ द्या. बरं येऊ काय? ऐकलं सूरज, आम्ही सांगतोय म्हणून कुस्तीसाठी तयार झालं राणा भाऊजी. पण हेच आम्ही सांगतोय म्हणून तुझ्या त्या मक्याच्या डीलसाठी तयार होईना झाल्यात. शिरतय का तुझ्या डोसक्यात? आम्ही निस्तं निमताला. खर तर यासनीच तुझा बिझनेस उभा करू द्यायचा नाही का काय, असं आमच्या मनात येत राहतो. देवा, माणसाचं काय सांगाव, कुणाच्या मनात काय ते कळत नाही अजिबात.
अहो उद्या फोन केला असता तरी चाललं असतं. नाही, वहिनी म्हणते तसं माझ्याच्याने घेऊन जाऊ दे एकदा. उद्या फोन करायचाच आहे तर आत्ताच करून देऊ की. हॅलो. हॅलो, हा मी राणा बोलतोय. हा. मी तुमची कुस्ती खेळायला तयार आहे. अरे अरे वाह 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 राणा जी वाह. अरे आपने हाँ कहकर हमारा दिल खुश कर दिया. बोला कभी बैठायचं है? अरे हाँ, हम फिर आएंगे आपसे मिलने. अब तो आपसे मिलना ही पड़ेगा ना. बरं, ते तुम्हीच ठरवा कधी भेटायचं ते. नहीं नहीं राणा जी, जैसे आप बोले वैसा. ते मी कुस्ती खेळायला तयार आहे हेच सांगायला फोन केला. जी जी, थैंक यू. बरं ठेवू काय? ठीक है राणा जी. गुड नाइट एंड थैंक्स अगेन. गुड नाईट. आता असे उदास उदास का दिसतंय? नाही कसं, तुमचा चेहराच सगळं सांगतोय. काय झालं? मनात नसताना गोष्ट करतोय म्हणल्यावर थोडी उदासी राहणारच की. मी समजू शकते तुमची उदासी. इच्छा नसतानाही तुम्ही खेळायला तयार झालाय. पण आता मनात जे काही निगेटिव्ह आहे ना, ते सगळं काढून टाका आणि पॉझिटिव्हली या गोष्टीचा विचार करा. म्हणजे कसा? म्हणजे ह्या कुस्तीमुळे आपला पैशांचा प्रश्न सुटला आणि इथून पुढे कुठलाच प्रॉब्लेम येणार नाहीये असा विचार करा. विचार करा की ही खूप मोठी संधी आहे तुमच्यासाठी. संधी? हो, संधी. तुम्ही आजवर खेळलेल्या कुस्त्यांपेक्षा एक वेगळी कुस्ती खेळायची संधी, जगभर नाव कमावण्याची संधी, आपल्या कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेची कीर्ती जगभर पोहोचवण्याची संधी. हे सगळं तुम्ही करू शकता, फक्त पॉझिटिव्हली विचार करायला हवा. मिळालेल्या संधीचं सोनं करा. आता रडत बसायचं नाही. जे स्वीकारलंय ते निभवणार. मी कुस्त्या खेळणार बी आणि जितणार बी. माऊ माऊ लवकर दूध आण. हा पहलवान, काल मी त्याची घाई झाली वाटतं. हो, इकडे काय काल मी जाऊन काय करणार? आज मी लय कुस्त्या खेळणार. लय जणांना चितपट करणार. अरे वा, मग आमच्या बरोबर कुस्ती खेळा की. हा चला या ये इथं समोर. हम्म 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 हा जोर. हम्म 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 अरे अरे चल दूध पिऊन घे. घ्या दूध पिऊन घ्या.
हे घे. आणि सगळा खुराक खा हं? माऊ आज मी जबऱ्या कुस्ती खेळणार आणि वज्र केसरी बनणार. एका दिवसात बनणार? हा असं एका दिवसात वज्रकेसरी नाही होता येत. त्याच्यासाठी खूप सराव करावा लागतो. करणार की रानात असल्यावर तू टेन्शनच देऊ नकोस. अंजली, हा राणा कुठे? वर आवरत आहे. बाकी वातावरण शांत आहे ना? हो? हो, काल मी माझ्या बाजूने समजावलंय यांना. तुम्ही एकदा बोला हवं तर. बाकी काय ना, सूर्यदन त्याच्यात वाद नको व्हायला. रानात चल आपण तालमीत जाऊ. चल आबा येतो. हे बघ, तुझ्या मनात नसेल तर तू खेळू नकोस. पैसे का आपण कुठून बी उभे करू. नाही आबा, आता मी तयार झालो त्या कुस्त्या खेळायला. पैशांपेक्षा आपल्या घरातनं गेलेला शब्द महत्वाचा. अरे पण तुझं मनच नसेल तर? नाही आबा, तयार करावं लागेल. मग जरा ताप होईल, पण जेव्हा खेळ तेव्हा मनापासून खेळ. बरं येतो. जा. नमस्कार करतो. या औक्षण तो. लाडू नमस्कार कर. ठीक आहे, या येतो. हो, लाडू लवकर ये हा, शाळेत जायचंय आपल्याला. अंजली, हं? तो तयार झालाय खरा, तर मनापासून नाही. कुस्ती म्हणजे जीव आहे रानाचा, आणि ती खेळताना त्याला मनापासून खेळू नाही वाटली तर? ते म्हणालेत, जेव्हा खेळेन तेव्हा मनापासून खेळ. हा म्हणलाय खरा, तर जमल का त्याला? जमेल. आपण सगळे सोबत असल्यावर त्यांना काहीही जमेल. ठीक आहे, चला पेपर वाचूयात. चला. ते नव्ह रानादा, कुस्ती खेळायला का नाही म्हणतोस तू? घाबरलास काय? शस्त्र पैलवान आहे ना तू. शस्त्र पैलवान कधी घाबरत नसतोय. अरे पण मी कवा नाही म्हणलंय. मी घरात ऐकलं की तू नाही म्हणत होता. काकीनं होय म्हणून सांगितलं. त्याच्यावरनं बांधवी सुरू होती तुझी. आणि काका बोका सांगतात बांधलास तर काकी सांगत. अरे मी भांडत नव्हतो, यासनी सांगत होतो मला कुस्ती खेळायची आहे, पण मातीतली. ती मॅट वरची कुस्ती नाही. म्हणजे हा, गादीवरची कुस्ती. गादीवर कुस्ती कधी असते बस. तेच तर, म्हणून तर त्यासनी सांगत होतो मला कुस्ती खेळायची आहे, पण मातीतली. जो खेळ मातीतला आहे ना व, तर मातीतच खेळायला पाहिजे. मग आता हेच तर काय कळना झालंय. घरात बी होय म्हणून बसलोय, पण वस्त्रासनी कसं सांगायचं? तू खेळूच नको मग. नाही लाडू, कुस्ती खेळायच लागणार. आपण पैसे घेतले त्या माणसाकडे. पैसे देऊन टाक परत. नाही, कुस्ती खेळावीच लागणार बघ. मग खेळ. अरे पण वस्त्रासनी कसं सांगू किंवा बलसरा येणार आहे असंही घ्यायला? मी सांगू का बसता त्यांना? तू नाही तू सांग. आता कावतील माझ्यावर. हे तिकडे कोण बोलतंय? लाडू, लई टाइम झाला बघ. जिम्हाला काय येणार नाही. चल लवकर तालमीत जाऊ, नंतर टाइम टेबल चुकलं तर तुझी माऊ माझ्यावर कावेल. चल आज चल की लवकर. चल. नमस्ते भाभीजी. अरे वा, नंबर सेव्ह केलाय वाटतं आमचा.
करना तो पड़ेगा ही। रिश्ता जो जुड़ गया है हमारा और आपका। रिश्ता? हाँ? भाभी जी, प्रोफेशनल रिश्ता। देखिए, अब राणा जी हमारे रेसलर हैं, हमारी टीम का हिस्सा है, तो रिश्ता तो जुड़ गया ना। बरोबर, असू द्या. ते नव सया घ्यायला कवा येणार आहे ते सांगा आधी. बस रास्ते में ही हूँ, पहुंच जाऊंगा। ठीक आहे, पण हात हलवत येऊ नका. आमच्या शब्दाखातर राणा भाऊजी तुमच्या त्या कुस्त्यांना तयार झालेत. आम्ही आमचा शब्द पाळलाय, आता तुम्ही तुमच्या शब्दाला जागा. आम्हासनी आमची ठरलेली रक्कम मिळायलाच पाहिजे. भाभी जी, तुम्ही काळजीच करू नका. मी व्यवहाराला अत्यंत चोख माणूस आहे, एकदम प्रोफेशनल. ठीक आहे, ठीक आहे, या लवकर. चंदे, अगं अगं चोरून काय ऐकत होतीस? घाबरलो आम्ही बी. अहो ताईसाहेब लय भारी निघाला बघा, बराबर गोड बोलून काम साधताय. इतके दिवस आम्ही समद्यांवर जाळ काढायचो, तर समद्यांची तोंड वाकडी, उलटा आमच्यावरच जाळ काढायला बघायची समधी. आता जेव्हापासून आम्ही मऊ आलोय तेव्हापासून समधी कामं बघ कशी सुरळीत व्हायला लागल्यात. होय आमच्या मनाला पाहिजे तसंच समज व्हायला लागलंय. होय. प्रेमानं जग जिंकता येतं, हेच खरे बघ चंदे. अहो ताईसाहेब जगात राहू द्या बाजूला, तुम्ही फक्त हे घर जिंकायचं बघा. आपल्याला तेवढंच पाहिजे की. ते तर आम्ही करणारच आहे. ते नव आज आमच्या हातात लाखात रक्कम येणार आहे. हाय स्कूटर काय सांगता? समजा तर लपून ऐकत होतीस ना ग चंदे? उगा आता आमच्या समोर साळसूतपणा काय? अहो नाही, म्हणजे ते काय माझ्या मनात नव्हतं असं ऐकायचं म्हणून, पर ते माझ्या कानावरच पडलं. तुझी समधी थेर माहिती आहे आमासनी. परत जर आता कुठं जाऊन पचकलीस का नाही तर तिथल्या तिथं जीव घेऊन बघ. नाही नाही, आता मी कुठं बी नाही बोलणार. पर ताईसाहेब या टायमाला मी सावध राहते. हा, एकदा येऊ दे का आमच्या हातात पैसे, मग चैन्यात चैन्या जीवाचं कोल्हापूर करणार बघ चंदे आम्ही. ताईसाहेब हुशार आहे की हो. पहिल्यापासूनच. आणि तू आता तुझं थोबाड जरा बंद ठेव, नाही तर मागच्या टायमासारखं परत समजत बघ. चंदे, हे समजा नीट साफसाफ. होय होय. जाऊ बाई, अहो ते कुस्तीवाला साहेब येणार आहेत ना, जरा समधी नीट तयारी करून घेत होतो. बरं. गोदाक्का, गोदाक्का, काय ते? गोदाक्का, चहा साखर समजा हाय ना नीट घरात? एकदा बघता काय? नाही म्हणजे नसल तर कुणाला तरी आणायला पाठवायला. अहो समजा हाय, तरी बी बघते मी. काय नसेल तर शिरपतीला सांगते आणायला. चंदे, हे समजत जरा नीट. मामांजी, ते कुस्तीवाला साहेब येणार आहेत ना, जरा परत एकदा समजा बघत होतो नीट हाय का नाही. बर बर, चालू दे. चंदे, समजा नीट कर बर का. या घरात सक्सेस मिळवायचा तर त्या मास्तरनी सारखं असं खाली मान घालूनच राहिलं पाहिजे. राहू त्यात काय, चान्स गावताच देव धोबी पछाड.